सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकार या शो मध्ये. कल्लाकार हा शो इन्स्पायरिंग आहे, कल्लाकार हा शो मस्त आहे, कल्लाकार शो तुफान हे मीच सांगतोय खरं तर मला सांगावं लागतं. पण या सगळ्यानंतर आज व्हॅलेंटाईन स्पेशल आहे आणि अगदीच व्हॅलेंटाईन डे हाकेच्या अंतरावर म्हणजे अगदीच आता घास आता भरवण्याला आलाय आणि आम्ही आज इंटरव्ह्यू करतो. खूप खूप स्वागत आहे सोहम पूजा, वेलकम ऑन द शो. आणि मला खूपदा कमी संधी अशी मिळते की मागे बसतो सीटवर आणि असे गप्पा मारतो दोघांसोबत, त्यामुळे माझा असा तो जो फॅन असतो जो असा होणार तो माझा होणार आहे. बट व्हॅलेंटाईन स्पेशल आहे, कल्लाकार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा गप्पा या कारच्या असणार आहेत. ओके, सो ड्रायव्हिंग व्हीलच्या असतील. तर सोमबाई, सगळ्यात पहिल्यांदा कधी गाडी हाती आली, कधी गाडी चालू लागलात, ड्रायव्हिंग व्हील कधी हाती आली आणि कुठली ती गाडी याच्यात तुमच्या असंख्य आठवणी आहेत. वायस वर्ष डू यू पूजा. ओके काही नाही, मी टू व्हेरी ऑनेस्ट सांगेन, मी खरं तर थांबलेलो मी 18 वर्षाचा कधी होतोय यासाठी. कारण बाबाने खूप क्लिअर केलेलं की तू अंडर एज ड्रायव्हिंग किंवा पटकन घे पटकन इकडे फिरव हे नाही करायचं. 18 वर्षाचा झालास की मग मी तुला विचारणार पण नाही तू गाडी घेऊन कुठे जातो. तर इनिशियली मी गाडी 18 वर्षापासूनच चालवायला घेतली. लर्नर्स लायसन्समध्ये मला बाबाने काय केलं, बाबा तेव्हा एक ड्रायव्हर काका असायचे. मी इनोवा फॉर्च्युनर ज्या बाबाची जुनी होती, मी फक्त गाडी आली की ती मी फक्त पार्किंग करायचो. सो त्या एका गोष्टीमुळे मॅन्युअलवर ऑफकोर्स त्या एका गोष्टीमुळे ना गाडीचे चौकोन कळले की पुढची काय लिमिट आहे, मागची काय लिमिट आहे. एक्झॅक्टली. पार्किंग मुंबईत तुम्हाला जमलं की तुम्हाला गाडी चालवता आली. वा, हे मला तेव्हा कळायचं नाही, तेव्हा मला खूप कंटाळा यायचा. लहानपणी 6वी 7वी 8वीत बाबा ड्रायव्हिंग करत असताना मला फक्त तो गेअर टाकायला सांगायचा. फक्त ऐकून तुम्ही रेव जास्त होणार आहे तर वरचा गेअर येणार, ह्याची एक सवय होती म्हणून ते एक सेटिंग जमलेलं. गेअर, ब्रेक, क्लच ह्याच फक्त बघून फक्त गेअर टाकून 18 वर्ष झाल्यानंतर मॅन्युअल शिकलो, मग गाडी शिकलो. गाडीची आवड म्हणजे मी साधारण 3-4 वर्ष पवई ते मढ हा रोजचा प्रवास करत असतानाही मी अजूनही ड्रायव्हर नाही घेतलेला आहे. आता ऑफकोर्स मराठला शिफ्ट झालो. मला ड्रायव्हिंग खूप आवडतं. माझ्यासाठी ड्रायव्हिंग हे थेरपी आहे. म्हणजे काही नाही झालं तर मी म्हणजे जर मला कामात ना एस्केप आहे गाडी छान गाणी ऐकणं, मग ते लॉंग ड्राईव्ह असो शॉर्ट ड्राईव्ह असो, स्वतःला तो एकटाचा एक वेळ असतो. मी आणि पूजा पण लॉंग ड्राईव्ह खूप एन्जॉय करतो. त्याला काही निमित्त नाही की कुठेतरी जायचंय म्हणून लॉंग ड्राईव्ह, कुठेतरी असेच गेलो, नवीन रस्ता कळला, अशी आहे. आणि ड्रायव्हिंग खूप पर्सनल आहे माझ्यासाठी, तर मला ड्रायव्हिंग खूप आवडते. सो पूजा, येस, तुम्ही सांगा, तुम्हाला ड्रायव्हिंग आवडते, येते? कुठली गाडी तुमच्याकडे ज्याच्यात असंख्य आठवणी तुमच्या? मला ड्रायव्हिंग आधी येत नव्हतं. मी माझी जी दुसरी मालिका होती स्वाभिमान, त्यानंतर ड्रायव्हिंग शिकले, कारण तेव्हा मला वेळ मिळाला आणि त्यानंतर आय रिअलाइज की मला ती गोष्ट किती आवडते. आणि सेम गोष्ट फॉर मी की गाडीत एकटं असणं, एक म्हणजे आपला एक फोकस एका ठिकाणी असतो, पण बाकी गाडी लावून तो प्रवास, आणि आय एन्जॉय दॅट. पण माझ्याकडे आधी गाडी आली आणि मग मी गाडी शिकले. मी माझी मालिका सुरू असताना स्वप्न असतं ना आपण गाडी घ्यावी असं म्हणून. तर गाडी घेत असताना बाबाने मला विचारलं पण होतं, गाडी येत नाही, तू शिकणार कधी, आधी शिकतेस का आणि मग स्वतःची गाडी घे. म्हणलं नाही, गाडी आली की मी आपोआप शिकेन. आणि गाडी आली आणि नवी कोरी गाडी, गाडी आली की मी आपोआप शिकेन. साधारण पुण्यात आहे कॉन्फिडन्स. गाडी आली आपोआप शिकेन म्हणजे साधारण पुण्यात हा आहे कॉन्फिडन्स. आम्ही मुळात जरा आमच्याकडे गाडी आली, गाडी पिळून काढलेली असते जी मित्राची, त्याच्यावर हात साफ करून त्याच्यानंतर आम्हाला गाडी. हे बघा, लेवल्स बघा. पण होतं की नाही, आम्हाला असं वाटतं की ती गाडी शिक आणि मग तुला पण मग मजा येईल स्वतःची गाडी तुला चालवायला असं. म्हणलं नाही आता मला वेळ नाही, आणि जेन्युइनली तेव्हा कामाच्यामुळे वेळ नव्हता. सो मग मी आधी गाडी घेतली आणि साधारण 1 वर्ष ती गाडी माझ्या बिल्डिंग खाली असायची. पण माझ्यासोबत मला जेव्हा कुठे जायचं असेल किंवा इव्हेंटला जायचं असेल तर मग मी ती गाडी पण ड्रायव्हर दादा असायचे माझ्यासोबत आणि मी ती गाडी चालवायची. बट द मोमेंट माझी सिरियल संपली, पुण्याला परत गेले, मी हार्डली 2 महिन्यात गाडी शिकले आणि देन आय रिअली स्टार्टेड एन्जॉयिंग इट. मग त्यानंतर पुणे मुंबई प्रवास पण मी गाडीतूनच करायचे, एकटी पण करायचे, ऑडिशन्सला यायचे आणि परत घरी जायचे. सो इट वॉज व्हेरी हॅपनिंग फॉर मी. आणि अर्थात पहिली गाडी त्यामुळे तीच
तिच्यातच सगळ्या आठवणी, तिच्यात Right. मग मागे ऑडिशनचे कपडे आणि मेकअपचं सामान आहाहा. आणि असं सगळं. सो म्हणजे इन शॉर्ट गाडीने प्रत्येक कलाकाराचा स्ट्रगल पाहिलेला असतो का? हो. आणि मला खूपदा असं वाटतं ना, बिकॉज इट्स अ व्हॅलेंटाईन्स डे टुडे, सर आपल्यासोबत प्रेक्षक हो, ही मुंबई पुणे जोडी आहे, त्यामुळे इट इज तुमच्या दोघांचं लॉंग ड्राईव्ह किंवा फर्स्ट कार ड्राईव्ह कुठे होतं वेन यू ऍक्च्युली चला आता लॉंग ड्राईव्हवर जाऊया रे बाबा, असं तुम्ही दोघांनी एकमेकाला सांगितलं आणि तुम्ही गेलात? ती जागा कोणती होती, विच वॉज द डेट वगैरे वगैरे सांगू शकलात तर? आम्ही टू बी व्हेरी ऑनेस्ट जेव्हा मी पहिल्यांदा भेटलेलो राईट, प्रत्यक्ष, मी जेव्हा बोललो तसं की आम्ही पहिल्यांदा पाणीपुरी खायच्या निमित्ताने जे भेटलो, वा, तेच आमचं खरं तर खूप मोठी लॉंग ड्राईव्ह झाली. का मी सांगतो, कारण मी तेव्हा एक शो करायचो आपलं प्रोडक्शन हाऊसात, ज्याचं शूटिंग असायचं घोडबंदरला. बाबा, तिकडे पानखंडा आणि सगळं ओवळा नाका आहे. आणि बोलता बोलता आम्ही बोलण्याचं आमचं माध्यमच हे होतं की तिला चांगली हिचं म्हणणं होतं की मुंबईत चांगली पाणीपुरी मिळत नाही. त्याच्यावर मला आक्षेप होता, हे तिचं म्हणणं आहे. आक्षेप आहे माझा. Correct. मी म्हटलं किंवा पुढचं पण सांग, तुम्ही किंवा खाल्लं मी नाही. अजून खाल्ली नाहीये, Exactly, right. मला अजून माहित नाहीये, कारण मी इथे मालाडमध्ये राहते बरोबर. आणि इथले जे काही मी 2-3 खाल्ला त्या जैन पाणीपुरी सो समवेअर ते माझ्या टेस्ट बर्ड्सला नाही सॅटिस्फाय. सो तुम्हाला बेस्ट पाणीपुरी अशी खायची होती इन शॉर्ट? साधारण चांगली मी तिला बोललो की मला एक स्पेसिफिक पाणीपुरी आवडते ठाण्यातली, राईट, ती तुला आवडेल ना आवडेल माहित नाही, आपण तिकडे भेटूया, इट विल बी गुड स्टार्ट, फर्स्ट मीट. ओके, पण त्याला आम्ही अजिबात रोमॅन्टिकली इन्क्लाइंड नव्हतो, Right. जस्ट लाईक फ्रेंड्स मीटिंग. ओके, सो आणि तो पण प्लॅन आमचा खूपदा कॅन्सल होऊन मग फायनली झाला. करेक्ट. म्हणजे असं की कधी हे सुट्टी नाही, मग मला वेळ नाहीये, मग ह्याला नाहीये, असं म्हणजे कारण इंटेंट काही असं नव्हतं. सो खरं. ते खूप दिवसांनी झालं आणि मग ती अशी एक लॉंग ड्राईव्ह. तर मी तेव्हा ऑलरेडी घोडबंदरला शूट करत होतो. हो, मी हिला बोललो तू मालाडवरनं घोडबंदर नाहीये, मी तुला पिक करतो आणि मी तुला तिकडे घेऊन जातो. बरोबर. तर साधारण ती आमची जी घोडबंदर ओळा, जर तू कधी आला असेल तर हो, ओळ्याला जी सुरू होणारी राईड ही Right. आमची पवईपर्यंत संपली. माझ्यासाठी तर मुंबई दर्शनच होतं. हो, मी हो. मालाडहून निघाले, Right. मी मागून मीरा रोड करत घोडबंदरला गेले, बरोबर. तिथून मी मुलुंडला कॉफी प्यायला गेलो, Right. मुलुंडहून मी पवईला गेले हा. आणि पवईहून परत मालाडला आले. पवईला जे पवई लेक आहे बरोबर तिकडे आहे. मी बरोबर तिची टॅक्सी ऑलरेडी बुक झालेली, Right. मी बाहेरच्या बाहेर तिला सोडलं, मी हा. लेफ्ट मारला, ती सरळ गेली. बरोबर. तिचं साधारण काय आपण बोलतो नॉर्थ साइडची जो अख्खा एक सर्कल मुंबईचा आहे, जो सर्कल आहे तो तिचा पूर्ण तो झाला. अख्खा तिचा कम्प्लीट, तो ती आमची एक हे झाली. First राईट. step. आपण नेहमी असं म्हणतो ना की आपल्याला राईट पर्सनला राईट टाइम भेटला, ही कोणी शाश्वती देऊ शकत नाही जगात, Correct. पण तो तुम्हाला दोघांना भेटलेला आहे. आपण Correct. नेहमी असं म्हणतो व्हॉट वॉज दॅट मुवमेंट की तुम्हाला असं वाटलं पूजा की ही इज दॅट गाय ज्याशी मी आयुष्यभर ट्रॅफिक एन्जॉय करू शकते, ड्राईव्ह एन्जॉय करू शकते, माय लाईफ एन्जॉय करू शकते. सोमबाई वाईस वर्सा, लेट्स स्टार्ट फ्रॉम हर दिस टाइम. No, you नाही, कारण काय आहे, मी सांगतो ना, हा. मी माझा एकदम छोटा का मुद्दा होणार होता, राईट. कारण मी हिला जेव्हा भेटलो पहिल्यांदा पाणीपुरी खायच्या ह्याच्या, हा. तेव्हा मला माहिती होतं मी जशी लग्न करणार. क्या बात है. आणि हाच एक मुद्दा होता की सी वी आर ग्रोन अप्स. तर रादर सोहमही असं कोणी नाहीये की तो रॅन्डमली कोणाला भेटायला जाईल किंवा असं, अर्थात संस्कारच तसे नाहीये. आणि माझ्या बाबतीतही असं होतं की अरे आपण छान बोललो, आपण ओळखत होतो, वी बिकेम फ्रेंड्स, पण साधारण आपल्याला कळतं वेअर दिस इज हेडिंग. मग एक आपल्याला असं होतं ना की अरे भेटायचं आहे ठीक आहे, पण एक माहीत असायला हवं ना, आपण फ्रेंड्सच्या ग्रुप सोबत जातो की आपण फॅमिली सोबत फिरायला जातो, बट व्हॉट दिस इज असं. तर आम्ही जेव्हा भेटलो होतो तेव्हा एका राईडमध्ये आम्ही दोघांनीही हे आपचुकच एकमेकांना कन्फेस केलं होतं की दिस इज समवेअर सिरियस. आणि तेव्हाच दोघांच्याही मनातून हे आलं होतं की नाही, असं आपण बघतोय तर हे लग्नासाठीच बघतोय. आणि समवेअर आय थिंक अशा भेटीगाठीमधून एवढी मोठी कमिटमेंट कोणीतरी कबूल करणं वॉज समवेअर इट वॉज अ थिंग फॉर मी की हा ही इज द वन. ट्रू. किंवा ना आम्ही म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ आम्ही हे क्लिअर केलेलं की नाव मी अशा वयात आहे की आय कॅनॉट गेट इन टू रिलेशनशिप जस्ट टू ट्राय की बघूया वेअर इट हेड्स. मी आय एम फुल्ली कन्व्हिन्स की दिस हॅज टू लीड टू अ मॅरेज. बरोबर. सो इफ सो मी ज्यांना पण मी जर इफ यू गेट इन टू अ रोमॅन्टिक रिलेशनशिप और अ रिलेशनशिप इट हॅज टू बी फॉर मॅरेज, हे माझं म्हणणं होतं. आणि समवेअर डाऊन द लाईन शी वॉज व्हेरी मच इन्क्लाइन टू इट ॲज वेल की हो माझा पण तोच विचार आहे. कारण So, दोघांचं त्या सेम गोष्टीमुळे- एज असल्यामुळे मला असं वाटतं की दोघंही त्याच याच्यावर मुद्द्यावर होतो की पहिली गोष्ट असं नाही होतं पण की यु नो लेट्स सी बरोबर आहे. मला मॅटरच नव्हता दोघांमध्ये.
आणि मग इट वॉज नाईस जे काही झालं ते. पण मला खूपदा आनंद झालाय जेव्हापासून मी तुमच्या लग्नाचे व्हिडिओज वगैरे पाहिले आणि इतका आनंद सोहळा होता त्याच्या सगळ्यांमध्ये. द होल बांदेकर फॅमिली, तुमची फॅमिली ही कमालीची आनंदी होती. आणि पण या सगळ्यांमध्ये मला प्रश्न पडला होता, हे लपून कसं ठेवण्यात आलं? अरे इतके दिवस म्हणजे हा म्हणजे इट इज लाईक हाईट. म्हणजे तुम्ही सगळ्या मीडियापासून, सगळ्या लोकांच्या नजरांपासून मुलुंडला आलात, तिथे भेटलात, कुठे भेटलात, पण सर हाऊ इज इट पॉसिबल? अरे आय विल टेल यू, आम्ही दोघांनी खूप आधी ठरवलं की आपण लपवायचं नाही, कारण लपवणारं काही नाही. बरोबर. पण आम्हाला कोणी विचारलंच नाही. एक्झॅक्टली. ओके राईट. की सो आर यू सीइंग समबडी, तर मी तेव्हा हो बोललो असतो. पण मला जर कोणी विचारलंच नाही ना, पूजाला कोणी विचारलं किंवा हू आर यू सीइंग, पूजा हे विचारलं नसल्यामुळे आम्ही फक्त एवढं ठरलं की आम्ही बाहेर जाऊन हे बोंबाबोंब नाही करणार. बरोबर आहे. पण आम्हाला कोणी विचारलं तर खोटं नाही बोलणार, कारण देयर इज नथिंग टू हाईड अबाउट. माय पेरेंट्स नो, हर पेरेंट्स नो. तर ह्याच्या पुढे साधारण मुद्दा मला असं वाटतं की टाइम पण म्हणजे आम्ही भेटून आमचं लग्न ठरेपर्यंत इट वॉज जस्ट 1.5 year. बरोबर. त्यामुळे पण त्या गोष्टी तशा ठेवता आल्या असाव्यात. आणि दोघंही आम्ही इतके बिझी होतो, तो त्याच्या कामांमध्ये, मी माझ्या कामामध्ये, की आम्ही जो काही थोडा वेळ भेटायचो तेवढ्या वेळेत मला नाही वाटत की कोणी कुठे काही बघणं किंवा असं काही. किंवा आमचे जे पर्सनल फ्रेंड्स आहेत दे नॉट फ्रॉम द इंडस्ट्री. सो त्यामुळे ना मे बी ते माझ्या त्या ग्रुपमध्ये राहिलं आणि नकळतपणे तसं होत गेलं वाटतं. करेक्ट. आणि मला टू बी व्हेरी ऑनेस्ट, सगळ्यांनी जेव्हा विचारलेलं की अरे तू लपवलं कसं, म्हणजे मला लपवण्याचा हेतूच नाही ना तिचा होता. वी जस्ट फेल्ट लाईक हे होतं की मला ते असं शो ऑफ काइंड ऑफ मला काही नको होतं किंवा मी स्वतःच जाऊन कोणाला सांगते असं काही नव्हतं. मला पण सेम कोणी विचारलं असतं तर मी सांगितलं असतं, बट तितकंसं विचारणार कोणी नव्हतं. आणि रादर ते होते ते घरचेच होते, आणि घरच्यांना पहिल्याच वेळी कळलं होतं. माझं इंटेन्शन एवढंच होतं की पहिलं घरच्यांना कळलं पाहिजे, बरोबर. आपल्यानंतर पहिलं घरच्यांना कळू दे, मग मला खरंच काही नाही. कारण त्यांना असं नको व्हायला की त्यांना बाहेरनं कळतंय. कारण माझ्या घरचे जे आमचे रिलेशन्स आहेत ते मित्राचे आहेत, माझ्या बाबाचे, माझ्या आईचे. आणि स्पेसिफिकली माझ्या आई बाबांना तरी नाही, पण बिंग इन मुंबई असं नको व्हायला की अरे मी सोहमला तर तिथे बघितलं कोणासोबत, ते उगाच चुकीचं वाटतं. तसं नको होतं. पण किती सुंदर पहिल्याच दिवशी याने सांगितलं होतं की पाणीपुरी खायला गेलो होतो. पण हे पाणीपुरीची गोष्ट आता छानपैकी नात्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि छानपैकी तुमचे शूट्स पण सुरू आहेत. तुम्ही दोघंही प्रचंड बिझी आहात, विच इज द मोस्ट हॅपीएस्ट थिंग. कारण बिझी राहणं कलाकारांसाठी सगळ्यात चांगलं असतं. पण जर मी तुम्हाला विचारू की तुम्ही प्रपोज वगैरे कधी कसं केलं, काही आहे त्याचं काही वेगळेपण? वेगळेपण असं काही नाही. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला ना हिच्याकडनं असा एकदम शिक्कामोर्तब, मला सायन्स येत होते पण शिक्कामोर्तब होत नव्हता. आणि वी स्टार्टेड टॉकिंग मे एंड जून वाला झोन टॉकिंग, और एप्रिल मे जून वाला झोन. आणि हिचा बर्थडे असतो 9 ऑगस्टला. बरोबर. तर त्या दिवशी मी फक्त आईला म्हणालेलो की मी हिला डिनरला घेऊन जाईन. आमचा डिनर झाला की ताई म्हणाली की सोहम, टेक दॅट क्लॅरिटी, यू प्रपोज हर ऑन दॅट डे और एनी डे, बट यू जस्ट मेक शुअर यू आर प्रपोजिंग हर, यू टेकिंग दॅट क्लॅरिटी फ्रॉम हर. असं नको व्हायला की तिच्या डोक्यात की अरे ह्याच्या डोक्यात नाहीच आहे काही, ह्याच्या डोक्यात नाहीच आहे काही, तर जाऊ दे. असं नको व्हायला की कोणी काही बोललंच नाही. एक्झॅक्टली. सायन्स असल्याशिवाय आपण मोठे आहोत, आपल्याला कळतं, त्याशिवाय आपण नाही कोणाशी बोलत किंवा नाही त्या पद्धतीने. सो इट वॉज वी वर मच्युअर्ड इनफ की आपल्याला कळतंय आपण का भेटतोय, आपल्याला एकमेकांचे इंटेन्शन्स कळतात, बट इट शुड बी बोललं पाहिजे ते कोणीतरी. तर मी आणि आई म्हणाली तू तिला काही घेणार असशील, जे काही घेशील त्यात मी तुला हेल्प नाही करणार, तुलाच निवडायचं. यू हॅव टू प्लॅन इट, यू हॅव टू डिसाइड वेअर यू वॉन्ट टू गो, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि साधारण रोमॅन्स आणि ह्या विषयावर आपली जरा कच्चं असल्यामुळे मी इन्स्टिंक्ट्सवर गेलो. मी साधारण डिसाइडेड अ प्लेस. आम्ही ती पण मी गोष्ट खरं तर पूजालाच विचारलेली कुठे तुला खायला आवडेल, बट गिफ्ट मी जाऊन घेतलं. आणि ते मला आवडलं. ते मला असं वाटलं की इट इज अ गुड, हे तिला काही आवडेल. ऑफकोर्स हा विचार केला म्हणून बोललो की मलाही हिला द्यायला आवडेल. आणि आय होप की दिस गोज इन टू हर झोन ऑफ.
आणि त्याची गंमत अशी आहे की मला माहित नव्हतं त्याने काय घेतलं काय, त्याला माहित होतं त्याने काय घेतलंय. तर आता प्रेक्षकांना सांगते, त्यांनी असे पिंक इयरिंग्स होते ते. आणि त्या दिवशी माझा पॅकअप झाला, मी त्याला फोन केला, तो म्हणाला ठीक आहे मग मी पण निघतो. म्हटलं तू पोहोचेपर्यंत माझं मी घरी पोहोचून आवरून मी तयार राहते. सो हा बाहेर होता, मी बाहेर आले, मी गाडीत बसले आणि आय वॉज वेअरिंग अ पिंक ड्रेस. तर ह्याचा बेसिक प्रश्न म्हणजे खूप क्यूट प्रश्न की तू ह्याच्यावर हे इयरिंग्स का घातलेत. म्हटलं कारण ते जात आहे. मग तू ह्याच्यावर पिंक इयरिंग्स पण घालू शकली असतीस. म्हटलं शी असं कोण पिंक वर पिंक घालतं. उधर पोपट पोटातच गोळा. आता काय करू, पहिल्याच गोष्ट उकलो मी. आणि मला असं झालं की ठीक आहे असं. म्हटलं शी असं कोण असं मॅचिंग लहानपणी करायचो. विषय संपला. मग नंतर त्याने जेव्हा ते दिले आणि मी ते यु नो ऍज अ येस म्हणून मग मी ते घातले गाणं. आणि इट वॉज असं की खूप काही ऑफ नव्हतं. इट वॉज गोईंग विथ माय आउटफिट. आणि मग त्याला असं झालं की असं काही नाही की तू आता घातलं पाहिजे, पिवळं काहीतरी घालायचं, हे करायचं, बाहेर पडायचं. त्याला असं झालं की असं काही नाहीये की तू ते आता घातलं पाहिजेस, तू नंतर घातलं. म्हणलं नाही मी आता घालणार आहे ऑब्व्हियसली. आता हे जे काही कॉन्व्हर्सेशन झालं तर मग तो बोला की नाही तू बोलतीस ना की ते पिंक म्हणलं ओ म्हणून. सो आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे मध्ये आपण नेहमी असं म्हणतो की सगळ्या गोष्टी सांगून टाकाव्यात आणि किती स्पेशल आहे एक व्यक्ती आपल्यासाठी. तुमच्यासाठी सोहम किती स्पेशल, सोहम पूजा किती तुझ्यासाठी स्पेशल आहेत, हे जर तुम्हाला दोघांना सांगायचं असेल 1 लाईन 2 लाईन्स मध्ये ते काय असेल. लेट्स स्टार्ट फ्रॉम सोहम दिस टाइम. येस, नाही मला वाटतं की पूजाची ॲडजस्टमेंट लेवल जी आहे ना ती खूप सॉर्टेड आणि खूप नेक्स्ट लेवलची आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेक अ नवीन फॅमिली देणं. त्याच्यात ती फॅमिली एवढी मोठी आहे, त्याच्यात सगळे एवढे वेल निटेड आहेत. म्हणजे असं नाही की फक्त 4 काका आहेत, तर नाही, ते 4ही काका खूप पर्सनली इन्व्हॉल्ड आहेत माझ्या आयुष्यात. माझ्या 4 काक्या माझ्यात खूप इन्व्हॉल्ड आहेत. तुला पण माहिती असेल, तू पण एवढ्या जणांना भेटलायस. तर तिने ते एक दीड वर्षाच्या स्पॅनमध्ये तिने सगळ्यांना आपलंसं करून घेणं, हे खरं तर आपण म्हणतो की अरे ही तर काही ड्युटीच आहे ना एका नवीन फॅमिलीत आली की, बट नो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि ते तिने आपसूक केलं. तिचं आता प्रत्येकाबरोबर एक वेगळा रॅपो आहे. म्हणजे मी जर एका कार्यक्रमाला नसेन तरीही पूजा तिकडे असेल आणि पूजाचं प्रत्येकाबरोबर एक वेगळं डायनॅमिक आहे. नुकतंच बाबाचा बर्थडे झाला तिकडे तीच सगळ्यांना एक 1 to 1 अटेंड करत होती. मी कधी नावं मला आठवायला 10 सेकंड लागतात, तिच्या अगदी जिभेवर नावं आहेत. तिची एक सगळ्यांना वेलकम करून घेणं, सगळ्यांना आपलंसं वाटणं. आणि कोणालाही हे वाटत नाही की पूजा अगदी 1.5 वर्ष की 1 वर्षच झाले आणि आयुष्यात आली आहे. हे तिचं सॉलिड क्रेडिट आहे आणि ते त्याडीतलं हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मला हे जमलं नसतं, मला हे नाही जमलंय. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. अपार्ट फ्रॉम दॅट शी इज अ व्हेरी गुड जेन्युइन लवेबल ह्युमन बीइंग. तिला जेन्युइन कन्सर्न आहे सगळ्याबद्दलचा, की तो आपलासा आहे, तो त्यांचा आहे, हे तिला नसतो प्रश्न पडला. शी जस्ट लाईक्स टेकिंग केअर ऑफ पीपल. शी जस्ट लाईक्स बिंग देअर फॉर पीपल, विच इन इटसेल्फ ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेवर माझ्या एवढंच ती माझ्या फॅमिलीवर प्रेम करते, ह्याच्यापेक्षा मला नाही वाटत काही उत्तम व्हॅलेंटाईन्स डे आहे. माझ्यासाठी सोहम कम्प्लीट्स मी. खऱ्या अर्थाने ही कम्प्लीट्स मी. कारण मी जे आयुष्य जगत होते किंवा माझ्या अशा काही फार अपेक्षा नव्हत्या. आणि इतका आपण म्हणतो ना की वेन यू आर नॉट लुकिंग फॉर इट, इट हॅपन्स इन युअर लाईफ. आणि इट हॅपन्ड सो मॅजिकली इन माय लाईफ की हे बघ, मुलगी म्हणून हल्ली आजकालच्या जगात आपल्याला खूप असं वाटतं की अरे आत्ता तर आपण भेटलोय, थोडा वेळ घालवूया, थोडं बघूया काय आहे कसं आहे. पण हा किंचितही डाऊट मला कधीच सोहमच्या बाबतीत आला नाही. कारण हॅट्स ऑफ टू हिज अपब्रिंगिंग. कारण आईबाबांचं तेवढंच क्रेडिट आहे. आणि त्याहून जास्त कौतुक आहे सोहमचं की तो सगळ्या गोष्टी इतक्या उत्तम मॅनेज करतो. ही इज इक्वली प्रोफेशनल. मला नाही वाटत की तो कधीच रूड कोणाशी वागू शकतो. ही इज व्हेरी काइंड एट हार्ट. आणि त्यामुळे मला कदाचित त्याच्या पलीकडे काही बघायचीच गरज नाही पडली.
I knew he is genuine. I knew he will genuinely take care of me. And it is not just about he taking care of Right. me. पण आता जसं त्याने कौतुकात तो बोलला की अरे ती फॅमिली तिने आपलंसं केलं. Right. बट आय विल से माझे लीस्ट एफर्ट्स होते त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट की त्या सगळ्यांनीच मला इतकं आपलंसं करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट की ते घडत गेलं. त्यासाठी असं काही वेगळं काही घडवावं नाही लागलं. सो हे तर झालं फॅमिली आणि असं. Right. पण अबाउट सोहम, ही इज म्हणजे समवन की ज्याच्यासाठी मला किंचितही बदलावं नाही लागलं. उलट ही हेल्प्स मी ग्रो. ही हेल्प मी बी माय सेल्फ. आपण बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या आयुष्यात आपण आपलं आयुष्य खूप कमी जगतो. बट आय थिंक द मोमेंट आय मेट हिम, मी माझं आयुष्य अजून असं छान जगायला लागली. अँड इट इज नॉट जस्ट की अरे मी हे केलं आयुष्यात, मी ते केलं. नो, इथे पण आता मी प्रेझेंट असणं, मी ग्रेटफुल असणं, ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा खूप भाग आहे. आणि सिन्स ही इज इन माय लाईफ, मी कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही. नाही, कारण काय आहे श्रेयस दादा, मी खूप क्लिअरली सांगेन की मला खूप आधीपासून ना एक झोन होता की तुम्ही ना तुमच्या तुम्ही जर साधारण आजच्या जगात कोण नाही जगत 100 वर्ष, पण तरी जर 80 वर्ष जर तुम्ही जगता, त्यातले 60-70% हे तुम्ही कोणावर तरी असता. तुम्ही 20-25 वर्षच एकटे असता. अगदीच. त्याच्या पुढचे 50-60 वर्षे तुम्ही कोणावर तरी असता. देन वाय शुड इट बी विथ समबडी यू रिअली लव्ह अँड यू वॉन्ट टू स्पेंड दॅट टाइम विथ. कारण ह्या झोन जर तुम्ही पकडलात ना तर मग मॅरेज सोपं आहे. नाहीतर मग तुम्ही ना अरे बापरे, मग आपण फक्त चुका काढत राहणार, मग आपण ॲडजस्टमेंट लेवलवर नाही रे, मी हे नाही करून घेऊ शकत हिचं. किंवा मुलीचं पण असेल की अरे हा असा आहे ना, मी नाही सर नाही राहू शकत. इट इज नॉट अबाउट दोज 3 days or 4 days, इट इज अबाउट युअर 60 years याचा आपण विचार करतो. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे हा. त्याचे डिव्हिडंड्स तुम्हाला इन ड्यू टाइम मिळतात. सर, रिस्पेक्ट फॉर द प्रोड्युसर. अरे सर तसंच आहे ना. आपल्याला काय वाटतं की हे 5 वर्षातच काय मजा गेली यार, नाही. आणि हे मी माझ्या आईवडिलांना, पूजा तिच्या आईवडिलांना बघत आली आहे. एव्हरी डे हा 10 on 10 नसतो. आणि पण तो 10 on 10 कधी होईल जर एकमेकांचा 5 आणि हिचा 5 मी घेतला तर. आय हॅव अ 5 on 10 day, शी हॅज अ 5 on 10 day. ॲट टाइम्स आय हॅव अ 10 on 10 day, शी माईट हॅव अ 2 on 10 day. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की माझे जे 8 आहेत ते मी ते तिला देणं. तसंच ते होणार आहे. तसंच आम्ही खूप आधीपासून ठरवलेलं. आम्ही आधी उत्तम मित्र मैत्रिणी आहोत आणि अँड पीपल हु आर इन अ मॅरिड लाईफ नाव. म्हणून ते सगळं पटकन झालं. लोक विचार एवढं पटकन कसं झालं, म्हणून नाही, ते पटकन व्हायला पाहिजेच होतं. बिकॉज वी वर दॅट शुअर अबाउट. वी वर दॅट शुअर. आणि जसं मी मगाशी पण म्हटलं की हे ग्रोन अप्स, आपल्याला कळतात गोष्टी. आणि त्याच्यामध्ये पण जर इतकी गोष्ट एखादी सहज घडत असेल आपल्या आयुष्यात, देर इज नो क्वेश्चनिंग टू इट, तर मग उगाच त्याला आपण रेजिस्ट करण्यात अर्थ नाही. आणि सोहम ऑलवेज सेज दिस की त्याच्यासाठी मी त्याच्या ह्याच म्हणजे आयुष्याच्या ह्याच टायमिंगला येणं गरजेचं होतं. सेम गोज फॉर मी की वी बोथ हॅव हॅड आर ओन लाईव्स आणि त्याच्यामधले आपले चॅलेंजेस आणि सगळं. आणि ते शिकत आपण इथपर्यंत आलो. आणि आय थिंक आमच्या दोघांची ती वेवलेंथ जुळण्यासाठी इट वॉज द राईट टाईम. आणि इट ऑल हॅपन्ड फॉर अस. त्याच्यामध्ये कधीच त्याचा एकट्याचा कुठला मोटिव्ह नव्हता, कधीच माझा एकटीचा त्याच्या टुवर्ड्स कुठला मोटिव्ह नव्हता. इट स्टार्टेड व्हेरी काय म्हणतो स्पॉन्टेनियसली पण नाही, पण व्हेरी अनएक्सपेक्टेड थिंग्स. आणि मग त्याच्यामध्ये पण ते इतकं छान सगळं घडत गेलं की देयर वॉज नो लुकिंग बॅक. तुम्ही दोघं खूप सुंदर आहात, तुम्ही दोघं खूप बेस्ट आहात. आणि असंच छान आयुष्य खूप पुढे चालत जा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच फॉर बिंग युअर. आणि सर, इट्स अ ब्युटिफुल कार, इट्स अ ब्युटिफुल ड्राईव्ह. अरे सो वन सॉन्ग काय आहे का मॅडमचं आवडतं, काय तुमचं दोघांचं आवडतं आहे, विच यू ऑलवेज हिअर. ते शब्द बोललात तरी चालेल, जे तुम्ही असं जास्त गुणगुणता किंवा तुम्ही. मला असं वाटतं या आजच्या एपिसोडला समअप करायला, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. थँक्यू. दॅट्स पॅक अप. थँक्यू.